ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की सायली आता अर्जुनसाठी कॉपी घेऊन येत असते आणि ती मात्र तिची आवरावर करायला सुरुवात करत असते. म्हणजेच ती कपाटातले कपडे काढून आता खरं तर त्याच्या घड्या घालत बसलेली असते. समोर अर्जुन असतो, तिच्याकडे पाहत असतो, तिला म्हणत असतो की तू थकली आहेस का गं? तेव्हा लगेच सायली म्हणते की नाही नाही मी नाही थकले, का हो असं म्हणतात. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हे जाऊ दे, पण तू जेवणावरनं प्रियाने हे सर्व काही घाट घातला, त्याच्यावर तू काहीच कशी बोलली नाहीस, तू काहीच कशी रिॲक्ट झाली नाहीस. तेव्हा मात्र सायली ते म्हणत असते की मला वाद घालायचा नव्हता आणि त्यावेळेस महत्त्वाचं काय होतं तर अस्मिता ताईला आणि पूर्ण आजींना जेवायला देणं ते जास्त महत्त्वाचं होतं. ते अर्जुन म्हणतो की मग तिला काय तिच्या चुका दाखवायच्याच नाही का? तेव्हा सायली ते म्हणत असते की काय फायदा तिला तिच्या चुका दाखवून, आपण किती वेळेस तिला तिच्या चुका दाखवल्या, मग त्याचा काहीही ते फायदा झालेला, कारण तिला अश्विन भाऊजींचा आधार वाटतो, त्यामुळेच ती तिची मनमानी करते आणि तिला हवं तसंच ती वागते. तर ते अर्जुन लगेच उठून म्हणत असतो की म्हणजे गप्प बसायचं का, जशी तू आज बसलीस तसं. तेव्हा सायली म्हणते की आज गप्प बसायचं नाही तर संयमाने वागण्याची जास्त गरज होती. असंही मी प्रियाचं हे वागणं अश्विन भाऊजी समोर आणणारच आहे, तेव्हाच तिचा डळमळीत होईल आणि मग तिला आपल्याला अडकवता येईल. ह्या सर्व गोष्टी आता सायली सांगत असते. आता दुसऱ्या बाजूला मात्र मेहपत जेलमध्ये असतो आणि त्याला हवालदार तिथे त्याला बोलवायला असतं. ए सिक्रे म्हटल्याबरोबर तो लगेच रागाने त्याच्याकडे बघतो. तुझं नाव काय रे? त्याच्या नावाकडे पाहतच असतो. तितक्यातच तो म्हणतो की तुला भेटायला एक वकील आली आहे. म्हणतो की वकील दामिनीबाई आल्या का? आता तर पोलीस हवालदार म्हणत असतो की नाही मला माहीत नाही कोण आलं आहे, तर चल तुला मी घेऊन जायला आलेलो आहे. तेव्हा त्याच्या हातात हातकडी लावतो आणि त्याला तिथे घेऊन जातो. आता इकडे घेऊन आल्याबरोबर आता हवालदार तिथं उभा राहतो आणि तो आता वकील असते ती त्याच्याकडे पाठ करून उभा राहिलेली असते. तेव्हा इथे मेहपत म्हणतो की वकीलनबाई असं म्हटल्याबरोबर ती आता मागे वळते. मागे वळल्याबरोबर ती असते म्हणजे साक्षी. आता साक्षीला पाहताच खरं मेहपत इथं हैराण झालेला असतो की साक्षी नेमकं इथे कशी आली आणि एवढी रिस्क साक्षीने का घेतली असावी असा प्रश्न त्याला इथं पडलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला इथं अर्जुन म्हणत असतो की पण कधी करणार हे सर्व काही तू? तर आता सायली इथे म्हणते की संध्याकाळी, तेवढा तरी धीर आहे ना तुम्हाला? अर्जुन इथे म्हणतो हा तेवढा धीर तर मला धरावाच लागेल ना, ऑप्शनच नाही माझ्याकडे. माझ्या बायकोला किती जरी मस्का मारला तरी ती काय मला आता काही सांगणार नाही. हे बघा अर्जुन, मला खरं तर ना प्रियाचा खरा चेहरा अश्विन भाऊजी समोर आणायचा आहे. खरा तर त्यांना थोडासा अंदाज आहेच. मागे नाही का ती रात्रभर बाहेर थांबली होती आणि सर्व गोष्टी खोटं बोलली होती, तेव्हा मात्र अश्विन भाऊजी किती चिडले होते. पण एवढं पुरेसं नाही. प्रिया किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे मला अश्विन भाऊजींना सिद्ध करून दाखवायचं आहे. अर्जुन इथे म्हणत असतो की तू अशी शांत बसली ना खरं तर मला टेन्शन येतं, कारण की मग तुझ्यातली सायलीतली 2.2 जागे होते आणि तू अशी शांत बसलीस ना तुझ्या पुढे कोणताही दुष्ट माणूस टिकू शकणार नाही बघ. बाकी ज्यांच्या घरात तेव्हा त्यांच्या बायका खरं शांत बसतात तेव्हा मात्र ते खुश होत असतील, पण माझ्या घरात असं अजिबात नाही. जेव्हा माझी बायको शांत बसते ना तेव्हा मात्र मला फार टेन्शन आलेलं असतं. मला भीती वाटते आता ही काय करेल, खरं ह्याचा भरवसा नसतो. असं मुद्दामच आता अर्जुन सायलीची खेचत असतो. आता सायली इथे म्हणते की बरं आहे तुमचं, मी शांत राहिली की म्हणायचं शांत, बडबड केली की म्हणतात लय बडबड करते. आता तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर मी तुला काय म्हटलं तर तुला जे हवंय तेच करणार ना, माझं थोडंच तू ऐकता. सायली चिडतच म्हणत असते की मी आता तुम्हाला कधीच काही बोलणार नाही. अर्जुन इथे म्हणत असतो की म्हणजे 3 सेकंद. तितक्यातच ती म्हणते आता मी तुम्हाला असं म्हटल्याबरोबर सायली परत बोलत असते. ह्यांची खरं तर इथे एकमेकांची खेचाखेची सुरू असते, म्हणजे एकामेकाची खरं तर इथे सायली म्हणत असते की मी शांतच राहणार आता. प्रियाचं जे काही करायचं आहे ते शांत राहूनच, न काही बोलताच करायचं. आता हा खेळ प्रियाच्या पद्धतीने नाही तर माझ्या पद्धतीने करणार आहे. आता सायली नेमकं इथं कोणता प्लॅन करत आहे ते खरं आता पाहणार आहोत. आता दुसऱ्या बाजूला इकडं आता मेहपत समोर असते ती म्हणजे साक्षी, पण आता पोलीस असल्यामुळे त्याला खरं तर इथे काही बोलता येत नसतं. आता ती लगेच म्हणत असते की मिस्टर मेहपत शिक्रे त्यांच्यासमोरच बसते आणि म्हणते की आता तुमचे गुन्हे तुम्ही जे काही केलं ते खरं तर माझ्यासमोर आहे, पण मात्र तुमच्या तोंडातून मला हे सगळं ऐकायचं आहे. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो की मी काहीही केलेलं नाही, मी याच्यातला एकही गुन्हा केलेला नाही, फक्त ह्या पोलिसांनी मला इथंही पकडून ठेवलेलं आहे. माझ्यासारखा साधा सज्जन माणूस असं करीन का? तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मात्र इथे साक्षी म्हणते मेहपत शिक्रे तुम्ही व्यवसायाने बिल्डर आहात. इथे साक्षीने मात्र परफेक्ट असा रोल केलेला असतो. इथे ती वही आणि पेन देखील इथे घेऊन आता मेहपत लगेच इथे म्हणत असतो 113% खरं. आता ती म्हणत असते की तुम्ही जो ॲक्सिडेंट इथे घडून आणला आहे त्याच गुन्ह्याखाली तुम्हाला इथे अटक झालेली आहे. तो ॲक्सिडेंट तुम्ही असं म्हटल्याबरोबर ती आता नाटकं करायला लागली. त्यांना तो हवालदार तिथून हलवायचा असतं. ती आता इथे खोकला येण्याचं नाटक करत असते. तितक्यातच तो हवालदार म्हणतो मी तुमच्यासाठी पाणी आणतो. तेव्हा लगेच साक्षी म्हणते थँक्यू असं म्हणून खरं तर तो आता हवालदार पाणी आणायला गेलेला असतो. आता तो गेल्यावर खरं तर इथे साक्षी इमोशनल झाली असते तिच्या वडिलांना पाहून. आता ती म्हणत असते की तुम्ही नेमका अण्णा गेला तरी कुठं होतात? इतक्या दिवस झालं मी किती तुम्हाला शोधलं, किती परेशान झाले होते मी.
मी किती शोधलो तुम्हाला. तेव्हा मेहपत म्हणत असतो की मला आधी तुला डोळे भरून पाहू दे, बाकी आता काहीही नको. तू परत कधी दिसशील नाही दिसशील, पण तू इथे येण्याची जोखीम का उचललीस एवढी? साक्षी म्हणत असते की का म्हणजे असं का बोलतात? मी किती शोधलो तुम्हाला, किती परेशान झालती, तुमची एकही बातमी माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती. हे सर्व कसं घडलं आणि काय घडलं तुमच्यासोबत हे मला सांगा. तेव्हा मात्र आता मेहपत इथे विचार करतो, हिला खरं तर सर्व सांगण्यात आता काही अर्थ नाही, फक्त तिला आता सावध केलं पाहिजे. आता तिला हे सर्व गोष्टी सांगून खरं तर घाबरण्यात देखील अर्थ नाही. आता लगेच साक्षी म्हणते, अण्णा काय झालं, तुम्ही बोला ना मला. तेव्हा लगेच आता मेहपत म्हणत असतो की हे बघ लेकरा, अजिबात टेन्शन घेऊ नको आणि मला काहीही विचारू नको, मागचं काय झालं काय नाही झालं. फक्त मी एक तुला सांगतो, डोळे आणि कान उघडे ठेवून आता ऐक बघ तू. कुणावरही आजपासूनच कधीच विश्वास ठेवू नको, लक्षात ठेव. आणि त्या नागराजवर आणि प्रियावर तर मात्र अजिबातच विश्वास ठेवू नको. आता इथे साक्षी म्हणत असते दोघे तर, असं म्हटल्याबरोबर आता समोरून तो पोलीस आलेला असतो. तेव्हा मात्र ह्यांना इथे काही बोलता येत नाही. ती आता खरं इथे पाणी पिते आणि थँक्यू वगैरे त्या पोलीसला म्हणत असते. आता ती इथे म्हणते की शिकरे, तुम्हाला निर्दोष साबित करण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. तिथं असं म्हणून खरं तर ती तिथून निघून गेलेली असती. आता मेहपत इथे विचारच करतो की ह्या गोष्टी खरं तर कुणालाच कळू नये की इथे साक्षी आली होती वेश वगैरे बदलून. इथे साक्षी देखील विचार करत होती की अण्णाला नेमकं मी कशा प्रकारे सोडून, अण्णाने मात्र हे मला असं का सांगितलं असेल की प्रिया आणि नागराजवर विश्वास ठेवू नको म्हणून. ह्या सर्व गोष्टी आता ह्यांच्या डोक्यात इथे चालू होत्या. दुसऱ्या बाजूला इथे सुमन बेडवर बसलेली असते आणि आता ती इथे तिला प्रतिमा खरं विचारत असते की सुमन तू आल्यापासून काही खाल्लेलं नाहीस, दहीभात वगैरे थोडा खाते का असं विचारत असते. मात्र सुमन इथे म्हणते की मला काहीही नको ताई, मला भूक नाही. इथे प्रतिमा म्हणत असते की असं काय करते सुमन, चल ना थोडं तरी खाऊन घे ना. तेव्हा नागराज इथे आलेला असतो. नागराज इथे म्हणत असतो की सुमन चल, मी थांबलो तुझ्यासाठी जेवायला आणि चल जेवायला. लगेच आता प्रतिमा म्हणते मी देखील तिला हेच सांगत आहे, थोडा दहीभात खाऊन. इथे आता नागराज प्रतिमाला म्हणत असतो की वहिनी तुम्ही जाईत ना, मी तिला घेऊन येतो, माझ्यासोबत येईल ती. तेव्हा प्रतिमा इथे म्हणते की नाही नाही माझ्यासोबतच. सुमनला म्हणते की चल सुमन थोडं खाऊन घे. तेव्हा मात्र सुमन लगेच तयार झालेली असते जाण्यासाठी. आता ती चालतच असते तितक्यात नागराज म्हणत असतो की चल सुमन, असं म्हणून खरं तिच्या जवळ येतो. तेव्हा मात्र आता इथे सुमननी तिची जो ॲक्टिंग असते किंवा त्यांचा जो प्लॅन असतो तो इथं आता ती करणार असते. ती लगेच इथं घाबरण्याचं नाटक करते. ती म्हणत असते की माझ्याजवळ कुणी येऊ नका, जा तुम्ही नाही तर मी सर्वांना मारून टाकेल, जा तुम्ही, माझ्यापाशी कुणीही थांबू नका, असं ती आता इथे म्हणत असते. मला मारू नका असं म्हणत असते. तेव्हा लगेच आता प्रतिमा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, इथं कुणीही नाही आणि तुला काहीही करत नाही, तू शांत बस ना. तिला असं शांत करण्याचा ती आता इथे प्रयत्नच करत असते. नागराज मात्र तिच्या जवळ आला की परत त्याला खरं तर ती आता झटकून वगैरे देत असते. तुम्ही दूर व्हा असं म्हणत असते. नागराज इथं विचार करतो की सुमन असे का करत असेल, पण ठीक आहे ना, माझ्यासाठी बरंच आहे की, पण ह्या सर्व गोष्टी तिने माझं नाव वगैरे घेऊ नये म्हणजे बस. आता तो परत तिला हात लावण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती परत घाबरल्यासारखं करते. तेव्हा प्रतिमा म्हणते की भाऊजी तुम्ही जा बाहेर, मी समजवते, तुम्ही जा बरं बाहेर. आता मात्र नागराज तिथून निघून गेलेला असतो. प्रतिमा तिला समजवत असते, शांत करत असते, काही होणार नाही, शांत बस. मग तेव्हा ती शांत झालेली असते. दुसऱ्या बाजूला इथे प्रिया हॉलमध्ये बसलेली असते तिचा मोबाईल घेऊन. तेव्हा अश्विनी येतो, म्हणतो तन्वी मला जेवायला वाढ. तन्वी म्हणजेच प्रिया बरं का. इथं आता इथे जेवायला वाढ म्हटल्याबरोबर खरं तिचं लक्षच नसतं, ती तिच्या मोबाईलमध्येच गुंग असते. तो परत म्हणतो तन्वी जेवायला वाढ ना. सर्वच मात्र तेव्हा तिच्याकडे पाहत असतात, मात्र तिचं अजिबात लक्ष नसतं. ओरडून म्हटल्यानंतर तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणते हा काय, अगं जेवायला वाढ असं म्हटलं मी तुम्हाला, असं म्हणून खरं ती म्हणते की हा बस तू, मी ताट घेऊन येतो तुला, असं म्हणून ती खरं तर आता प्लेट वगैरे आणायला गेलेली असती. आता ती प्लेट वगैरे आणून ठेवती. आता अश्विनी ते दोघांना देखील इथे प्लेट बाजूला करतो आणि तेव्हा मात्र प्रिया ते पार्सल शोधत असते. आता ती पार्सल शोधत असते, मात्र तिला कुठेही सापडत नाही. तेव्हा इथे अश्विनी म्हणत असतो का अगं तन्वी आण ना लवकर, मला भूक लागली आहे खूप. तेव्हा लगेच ती म्हणते की 2 मिनटं थांब. ती फ्रीज वगैरे बघते, पण मात्र तिला कुठेही इथं ते पार्सल सापडत नाही. ती आता परत येते अश्विनीकडे म्हणत असते अरे मी आपल्याला शेजवान फ्राय राईस मागवला होता, पण ती भेटतच नाही मला पार्सल कुठे. तर तेव्हा इथे अस्मिता इथे म्हणत असते की आजही तू म्हणजे जेवण बाहेरूनच मागवलंस आणि ते तू कुठं ठेवलंस हे तुझ्या लक्षातच नाही. आता इथे अश्विन म्हणत असतो की खरंच तू ऑर्डर प्लेस केलीस ना, का रील बघण्याच्या नादात तुला तीही भान नाही. तेव्हा लगेच प्रिया इथे म्हणत असते की अरे मी खरंच प्लेस केली आहे. तेव्हा मात्र ती रिसिप्ट देखील ती दाखवत असते. ती म्हणत असते की अरे अश्विन मी ते पार्सल स्वतः घेतलं आणि तिकडे वाट्यावर ठेवलं म्हटलं की आता ती सायलीकडे बघते आणि हाताची घडी घालून वगैरे म्हणत असते की आता कळलं मला कुणी ठेवले, आणि सायली ते पार्सल दे पटकन. असं म्हटल्याबरोबर सायली इथे म्हणत असते की मी कशाला घेऊ तुझं पार्सल. आणि आता कल्पना देखील इथं म्हणते की तुझ्यासारखं आम्ही रोज बाहेरून मागवत वगैरे आणि आम्ही असं बाहेरचं देखील खात नाही. तेव्हा लगेच प्रिया इथे म्हणत असते की मग आई कुठे आमचं पार्सल.
हिला आम्ही दोघांनी जेवू नये, आम्ही दोघं नवरा बायकोनी उपाशी राहावा असं वाटतं, म्हणूनच हिने हे पार्सल लपवलेलं आहे. सर्व ऐकल्यानंतर अश्विनी ते म्हणतो की असल्या वातावरणात खरं तर माझी जेवायची इच्छा नाही, मी उठतो इथून. असं म्हटल्यावर आता पूर्ण आजी आणि प्रताप तिथे आलेले असतात. पूर्ण आजी ते म्हणते की आपल्या घरी असं ताटावरनं कधीही उठत नाही. तेव्हा प्रतापी ते म्हणत असतात की आधी त्याच्या ताटात असायला तर हवं, त्याच्या बायकोच्या राज्यात त्याचं ताट रिकामच आहे. असं म्हटल्याबरोबर आता प्रिया देखील त्याच्या ताटाकडे इकडे पाहत असते. आता इथे प्रिया म्हणत असते की बाबा तुमच्या मोठ्या सुनेला असं वाटत आहे की आम्ही दोघं नवऱ्या बायकोने खरं तर इथे उपाशी राहावा. अर्जुन म्हणत असतो की तन्वी तू स्वयंपाक केला नाहीस, त्याचं खापर माझ्या बायकोवर अजिबात फोडू नको. तेव्हा लगेच आता प्रिया म्हणते की अर्जुन अरे तुझ्या बायकोने आधी काय केलंय आणि काय नाही ते तरी तिला विचार. हे सर्व काही प्रियाचं बोलणं ऐकून ते फालतूच असतं म्हणा, तरी देखील ती आता खरं तरी इथे काहीही सायली इथे बोलत नाही तिला, कारण की अश्विन समोर तिचा खरा चेहरा इथे आणायचा असतो. आता इथे विमल इथे म्हणते की सायली ताईंनी अजिबात काही केलेलं नाही, तुमचं पार्सल इथंच तर होतं, तुम्हीच नीट पाहितलं नाही. तेव्हा मात्र लगेच प्रिया इथे म्हणते की आम्ही उपाशी राहावं आणि हे पार्सल कुणी इथं कोपऱ्यात लपून ठेवतं का, मला ते दिसू नये यासाठीच हिने ते लपून ठेवलं असावं. अश्विन इथं खरं तर रागातच उठलेला असतो. तो इथे म्हणतो की सायली खरंच तू हे केलंस का, आणि माझी बायको तुझ्यासारखी सुग्रण जरी नसली तरी ती माझ्यासाठी प्रयत्न करत आहे, ते देखील तुला सहन होत नाही का, असं खरं तर तू आता रागातच बोलत असतो. तो आता इथे म्हणत असतो की मी मागचं सगळं काही विसरून तुझ्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करत आहे, तरी देखील तू आम्ही दोघं उपाशी राहावं म्हणून हे सर्व काही करशील का, असं खरं अश्विनी ते आता रागात बोलत असतो. मात्र सर्वच त्याच्या चेहऱ्याकडे इथे सायली मात्र शांतपणे किचनमधून ताट भरून घेऊन येते आणि अश्विन पुढेच ठेवते आणि म्हणते मी इतकी निष्ठुर नाही की आपल्या माणसाला उपाशी ठेवून, हे सर्व काही काम तुमच्या बायकोचं आहे. हे ऐकल्याबरोबर अश्विनी ते म्हणतो की म्हणजे यात पण माझ्याच बायकोची चूक आहे. तेव्हा सायली ते म्हणते हो तुमच्याच बायकोची चूक आहे, तिचं पार्सल मिळायला 2 मिनिटं उशीर झाला तर तिने किती आरडाओरडा केला आणि आज तिच्यामुळे सर्व घरातले लोक उपाशी राहणार होते, हे तुम्हाला माहीत आहे का. आता हे सर्व ऐकल्याबरोबर अश्विन तर थक्कच झाला होता, मात्र सर्वच घरचे देखील इथे थक्क झाले होते, कारण की यांना कुणालाच माहीत नव्हतं की यामध्ये तन्वीचा हात आहे म्हणून. इथे आता अस्मिता म्हणत असते की म्हणजे काय सायली. तेव्हा लगेच सायली इथे सांगते की म्हणजे मी सुमन काकूंना सोडायला गेलते का, तेव्हा मात्र त्याच्या आधी जाण्याआधी मी सर्व स्वयंपाक करून गेलते, मात्र मी आल्यानंतर सर्वच भांडे कसे रिकामे होते याचं उत्तर खरं तर माझ्याकडे आहे. असं म्हणून खरं तर ती किचनमध्ये जाते आणि तिचा मोबाईल घेऊन येते आणि म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी तुमच्या बायकोचे कारनामे. तेव्हा मात्र तो अश्विनी तर तो व्हिडिओ पाहत असतो. व्हिडिओ पाहितल्याबरोबर खरं तर तो आता इथे खूपच रागात असतो. ते प्रियाकडे देखील इथे रागातच पाहत असतो. प्रिया मात्र इकडे फार घाबरलेली असते आणि तिला आता काय करावं हे देखील इथे समजत नसतं. आता इथे सायलीने पूर्ण आजीला देखील हा व्हिडिओ दाखवलेला असतो. पूर्ण आजी देखील हा व्हिडिओ पाहते, मात्र त्या देखील इथे थक्क झालेले असतात. आता इथे अश्विन म्हणतो की हे काय आहे तन्वी. तेव्हा मात्र अर्जुन इथे म्हणत असतो की हे तुझ्या बायकोचं नवीन कारस्थान. प्रिया मात्र इथे अजिबातच काही बोलत पूर्ण आजी इथे म्हणत असते की तन्वी या प्रकाराचं तू काय स्पष्टीकरण देणार आहेस. तेव्हा लगेच प्रिया इथे म्हणते की पूर्ण आजी मी ते असं म्हटल्याबरोबर अर्जुन इथे म्हणत असतो की काय बोलून बोलून तरी काय बोलणार आहे, ही खोटंच बोलणार आणि आता खोटं बोलण्याचा अजिबातच प्रयत्न करू नको, कारण की आमच्याकडे हा पुरावा आहे, कारण हे जेवण फेकताना आम्ही तुला पाहितलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन सर्व काही इथे सांगत असतो की जेव्हा आम्ही सकाळी येत होतो तेव्हा मात्र तन्वीचं हे सर्व काही आम्ही इथे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे आणि तेव्हा ती तन्वी तिथून निघून गेली. तेव्हा मात्र आम्ही उतरून बघितलं तर काय तर त्या सर्व काही जेवण वगैरे होतं. तेव्हा मात्र आम्ही तर खूपच इथं थक्क झालेलो होतो. हा सर्व प्रकार आम्ही घरच्यांसमोर आणणारच होतो. तेव्हा मात्र सायली शांत झाली आणि सर्वांसाठी जेवण वगैरे बनवलं, कारण की तेव्हा तिला खरं तर इथे काही सर्व काही ऐकल्यानंतर मात्र सर्वच इथे घरचे थक्क झालेले होते. तेव्हा मात्र इथे प्रताप म्हणतात की अण्णाचा अपमान करताना तुला खरं कशी तन्वी लाज वाटली नाही. सायलीचा अपमान करण्यासाठी तू या थराला जाशील खरं तर वाटलंच नव्हतं. तुला लाज तरी कशी वाटली नाही अण्णाचा अपमान करताना. पूर्ण आजी इथे म्हणत असतात की कुणाकडनं तू अपेक्षा करण्याचा प्रयत्न करत आहेस प्रताप, कारण की जी घरच्यांचा आदर करत नाही ती अण्णाचा काय आदर करणार. अस्मिता इथे म्हणत असते की ज्या माणसाने सायलीवर संस्कार केले त्याच माणसाने तुझ्यावर देखील संस्कार केले ना, तरी देखील तुझं वागणं इतकं किळसवानं कसं असू शकतं. आता इथे प्रिया म्हणत असते की मला फक्त एवढंच वाटत होतं. असं म्हटल्याबरोबर आता अश्विन तिच्यावर जोरात भडकलेला असतो. तो म्हणतो बस कर आता तू प्रिया, एकही शब्द बोलू नको आणि तुझं मला खरं तर इथे काही ऐकून घ्यायचं नाही की तुला नेमकं काय वाटत होतं. एवढा तरी तू विचार करायचास की अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि पूर्ण आजीला जेवल्यानंतर गोळी घ्यावी लागती. एवढं कसं तू क्रूर वागू शकतेस. हे सर्व आपली माणसं म्हणतेस ना का, हे पण तुझं एक नाटकच आहे माझ्यासमोर करण्याचं.
एवढंच तुला वाटत असतं ना, तू एवढी क्रूर कधीच वागली नसतीस. तेव्हा मात्र प्रिया इकडे सॉरी सॉरी म्हणत असते. अश्विन तू अजिबात गैरसमज करून घेऊ नको. मात्र अश्विन फार इथे भडकलेला असतो. तो म्हणत असतो की काय गैरसमज, म्हणजे तो व्हिडिओ खोटा आहे, त्या सर्व काही गोष्टी खोट्या आहेत, अरे ते तर तुझं खरं रूप आहे. पूर्णाजी ते लगेच म्हणत असते की अरे अश्विन, हिचं खरं रूप तर आम्हाला केव्हाच कळलंय, आता तर मी हिला शिक्षा करून देखील थकले आहे बघ. आता इथे अश्विन म्हणत असतो की पूर्णाजी, हिचा मी खोटेपणा तर कधीच ओळखला होता, मात्र तिने आज जे काही अन्नाचा अपमान केला आहे ते मात्र मी कधीही विसरू शकणार नाही. आता अश्विन म्हणत असतो की तू घरच्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलास नाही ते, तर तुझी ही शिक्षा तीच आहे की तू दिवसभर उपाशी राहायचंस. खरं तर आता इथे तन्वी खूप घाबरलेली असते, कारण की तिचं खरं रूप खरं तरी ते अश्विन पुढं आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला अजिबात विसरू नका, कारण की खूपच असा मस्त असा पुढील भाग होणार आहे. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन, सायली, सावंत आणि चैतन्य हे सर्वजण इथे असतात. आता चैतन्य अर्जुनकडे म्हणतो की हे लेटर धर, आता आपल्याला मेहपतच्या घरात ऑफिशियली शिरता येईल, आता आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. मात्र हे येतात त्यांच्या घरी जाऊन शोधाशोध करत असतात. शोधाशोध करतानाच त्याला एक फाईल सापडते. त्या फाईलमध्ये एक रिसिप्ट असते. रिसिप्टवर नाव असतं पेमेंट टू NK. आता NKचा अर्थ काय हे आता इथे विचार करत तितक्यात सायली सांगते NK म्हणजे नागराज किल्लेदार. आता नागराज किल्लेदार ऐकलं म्हणलं की अर्जुन इथे म्हणजे नागराज का. आता हे सायली आणि अर्जुनला माहीत झाल्यानंतर आता नागराज पकडतो का नाही, प्रिया पकडते का नाही, हे देखील पाहण्यासारखं आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.